स्वाध्याय प्रणेते पूजनीय पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या जीवनावरील सत्याधिष्ठित कादंबरी देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ. भाग 41. काही वेळातच डॉक्टर परचुरे नवलकर बिल्डिंगमध्ये येऊन पोहोचले. तात्यांना त्यांनी रीतसर तपासलं. मग पांडुरंग शास्त्रींना बाजूला घेत म्हणाले, यांना आता हॉस्पिटलमध्येच हलवलं पाहिजे, दुसरा इलाज नाही. पांडुरंग शास्त्रींच्या छातीत धस्स झाला. पण क्षणभरच. जे नशिबात आलंय ते भोगायलाच पाहिजे. भगवंतानं जो डाव आपल्या हाती दिलाय तो खेळलाच पाहिजे, असा विचार करून ते मोठ्या धैर्यानं पुढच्या कार्याला लागले. वेळप्रसंगी असं धैर्य परमेश्वरच माणसाला देत असतो. थोड्याच अवधीत त्यांनी तात्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. पुढे काय होणार होतं हे फक्त परमेश्वरालाच ठाऊक होतं. बॉम्बे हॉस्पिटलमध्ये पांडुरंग शास्त्री जाऊन पोहोचले तेव्हा तिन्ही सांज टळून गेली होती. हॉस्पिटलमध्ये प्रवेश करताच त्यांच्या मनात हुरहुर दाटून आली. संध्यासमयीच्या कातरवेळी आधीच त्यांचं मन काहीसं उदास बनलं होतं. त्यात हॉस्पिटलमधल्या गंभीर वातावरणाची भर पडली होती. त्या वातावरणातून माग काढत ते डॉक्टर बालिगा यांच्या खोलीकडे जायला निघाले. एवढ्यात डॉक्टर बालिगाच त्यांना सामोरे आले. त्यावेळी त्यांच्या अंगावर पांढरा शुभ्र कमरेपर्यंत लांब ॲप्रन होता. ॲप्रनची बटणं लावलेली नव्हती. गळ्यात अडकवलेला टेथेस्कोप पोटावर रुळत होता. पांडुरंग शास्त्रींना बघून ते जागीच थबकले. त्यांना बाजूला घेऊन डॉक्टरांनी त्यांची विचारपूस केली. मग ते म्हणाले, ऑपरेशन करून आज 15 दिवस झाले, पण पेशंटला कल्पना दिलेली नाही. त्यांना कसं सांगायचं ते तुम्हीच बघा. मी सांगतो त्यांना. बघा बरं, असं काही विपरीत ऐकलं म्हणजे पेशंटच्या मनावर प्रचंड आघात होतो. प्रसंगी खिडकीतून बाहेर उडी मारून जीव द्यायलाही तो कमी करत नाही. असे प्रकार घडले आहेत. म्हणून रात्रभर तुम्ही जागे राहा. तुम्ही मुळीच काळजी करू नका डॉक्टर. कसं सांगायचं ते मी पाहून घेतो. पण बाकी प्रकृती ठीक आहे ना? ठीक आहे, पण काय डॉक्टर? मघाशी पायाचा अंगठा आणि करंगळी यांच्यामधला भाग दुखतो आहे असं ते म्हणाले. मला तर काही समजत नाही. आम्हालाही ते तसं सांगत असतात. ठीक आहे, मी आत्ताच त्यांच्याशी बोलून घेतो. डॉक्टर बालिगा पुन्हा म्हणाले, त्यांच्या मनावर विपरीत परिणाम होणार नाही याची काळजी घ्या बरं. डॉक्टर बालिगांचा निरोप घेतल्यानंतर पांडुरंग शास्त्रींचे पाय तात्यांच्या खोलीकडे वळाले. त्यांनी खोलीत प्रवेश केला तेव्हा त्यांना तिथं दुसरं कोणीही दिसलं नाही. तात्या फक्त अर्धा पलंग व्यापून पोहोडलेले दिसले. एका पायावर त्यांनी पांघरून उडून घेतलं होतं आणि दुसरा पाय. पांडुरंग शास्त्री हलकेच पुढे सरसावले. बाजूच्या खुर्चीत ते बसणार एवढ्यात तात्यांना त्यांची चाहूल लागली. मान वळवून त्यांनी पांडुरंग शास्त्रींकडे बघितलं. त्यांचे नेत्र पांडुरंग शास्त्रींना काहीसे निस्तेज वाटले. त्यांची मुद्रा पांढरी फटक पडलेली दिसली. पुढे होऊन दबक्या आवाजात पांडुरंग शास्त्री पुटपुटले, तात्या, मी आलोय. ये, आज तू आलास झोपायला? हो. पांडुरंग शास्त्री आणि त्यांच्या मातोश्री पार्वतीबाई आलटून पालटून हॉस्पिटलमध्ये झोपायला जात. त्या दिवशी पांडुरंग शास्त्री तात्यांच्या सोबतीला आले होते. तात्यांच्या शेजारी बसून ते त्यांचे पाय चेपू लागले. तात्या म्हणाले, अरे, दमला असशील तू. मला दमायला काय झालं? तुमची प्रकृती तर ठीक आहे ना? तशी ठीक आहे रे, पण हे पाऊल मात्र अजून दुखतंच आहे. अंगठा आणि करंगळी यांच्यामधला भाग तर फार ठळकतो. मग तो विषय बाजूला सारून तात्यांनी विचारलं, तुझं कसं काय चाललंय? वाचन वगैरे? हो तर, भरपूर वाचन चालू आहे. पाठशाळाही नियमित सुरू आहे. मला फार समाधान वाटतं रे तुझ्याकडे बघून. क्षणभर थांबून तेच पुढे म्हणाले, तेवढं प्रभाकरच्या नोकरीचं बघ एकदा. नोकरी लागल्यावर त्याचं लग्नही उरकून टाक. शांताचं लग्न झालं, त्यामुळे ते एक ओझं उतरलं. आता ह्याचं मार्गी लागलं म्हणजे मी सुटलो. यावर पांडुरंग शास्त्री उत्तरले, तात्या, तुम्ही आता चिंता करू नका. माझ्यावर सोपवलंय ना तुम्ही सारं. मग कशासाठी काळजी करायची?
तुम्ही तुमच्या प्रकृतीची मात्र काळजी घ्या. मला काय झालंय, एकदा का या दुखण्यातून बाहेर पडलो की माझ्या अंगात 1000 हत्तींचं बळ संचारलंच म्हणून समज. या पायाच्या जखमांनी गेले काही दिवस त्रास दिला. आता त्यातून बरा झालो ना की कायमचा रोह्यात जाऊन राहणार आहे. तेच माझं तीर्थस्थान आहे बघ. दुसरीकडे कुठेही तीर्थयात्रेला जाण्याची माझी मुळीच इच्छा नाही. काशी नाही की पंढरपूर नाही. अरे माझे तीर्थरूप वाडवडील ज्या भूमीत नांदले, फिरले, बागडले आणि ज्या भूमीवर त्यांनी मनापासून प्रेम केलं, त्या भूमीसारखं पवित्र तीर्थ मला दुसरं कोणतं असणार? त्या तीर्थक्षेत्री जाऊन मी राहणार आहे. पुढच्या अंगणात दोन्ही पाय पसरून आरामात बसणार. दोन्ही पाय पसरता येणार नाहीत तात्या. हे बोलताना पांडुरंग शास्त्रींची जीभ अडखळली. त्यांना गलबलून आलं. त्यांचा आवाज काहीसा कातर बनला. त्यांच्या बोलण्यावर तात्यांनी तेव्हाच विचारलं, म्हणजे काय म्हणायचंय तुला? स्वतःला सावरून पांडुरंग शास्त्री मोठ्या धीरानं म्हणाले, तात्या, तुमचा हा पाय कापला आहे. कापला आहे? होय. लगेच त्यांनी आपला पाय चाचपून बघण्याचा प्रयत्न केला. त्या पायाला गँग्रीन झालं होतं तात्या. पाय सडून गेला होता. म्हणून कापावा लागला. हाताचं एक बोटही कापावं लागलं. तात्यांच्या छातीत धस्स झालं. नेत्र विस्पारून ते पांडुरंग शास्त्रींकडे बघू लागले. पांडुरंग शास्त्रींचे नेत्र भरून आले होते. तुटक शब्दात तात्या पुटपटले, अरे, पाय कापला म्हणतोयस? मग कापलेल्या पायाचं पाऊल दुखतं कसं? तो आभास आहे तात्या. शास्त्रात त्याला देहाध्यास म्हणतात. हे तुम्हाला ठाऊक आहेच. एक सुस्कारा सोडून तात्या म्हणाले, म्हणजे आता मी परावलंबी झालो तर? तात्यांचे दोन्ही हात आपल्या हाती घेऊन त्यांनी म्हटलं, परावलंबी? तात्या, माझा आधार आहे ना तुम्हाला? तात्या आता शांत झाले होते. पण त्यांचे नेत्र मात्र पाण्यानं डबडबले होते. थोड्याच वेळात नेत्रांना अश्रूंचं ओझं झालं. म्हणून त्यांनी तत्क्षणी नेत्र मिटून घेतले. तेव्हा अश्रुबंधू त्यांच्या गोऱ्या पान कोमल गालांवरून कानाच्या बाजूला उघळले. पांडुरंग शास्त्रींनी चटकन त्यांचे अश्रू पुसले. मग त्यांच्या कापळावरून हात फिरवत ते म्हणाले, तात्या, तुमच्या मनावर फार मोठा आघात झाला असणार. पण आता हे दुःख सहन करायला हवं. अन्य मार्ग नाही. गदगद त्या स्वरात तात्या म्हणाले, करीन मी सहन. असं किती दिवस सहन करावं लागणार आहे? आता काय उरलंय माझं? पुन्हा त्यांचे नेत्र डबडबले. नकळत एक हुंदका त्यांच्या मुखातून बाहेर पडला. पांडुरंग शास्त्रींची सुद्धा तशीच अवस्था झाली होती. परंतु मोठ्या प्रयासानं त्यांनी स्वतःला सावरलं. मग काहीशा कणखरपणानं ते म्हणाले, तात्या, 22 वर्ष तुम्ही मला सांभाळलत. आता 22 वर्ष तरी मी तुमचा सांभाळ करीन. तोपर्यंत डोळ्यात पाणी आणायचं नाही. एवढं बोलून पांडुरंग शास्त्रींनी पटकन आपले नेत्र दोन्ही हातांनी झाकून घेतले. तात्या तेव्हा शांतपणाने म्हणत होते, अरे, मला धीर देतोस आणि स्वतःच भावनाविवश होतोस. माझ्याकडे बघ. माझ्या डोळ्यातले अश्रू केव्हाच आटले आहेत. एवढं वाईट वाटून घेण्याजोगं काही घडलेलं नाही. एवढा ज्ञानाचा पाया लाभलेला असताना हा एक पाय गेला म्हणून काय बिघडलं? मला आता आणखी काय पाहिजे? आता तूच माझे पाय आहेस. त्यांचं बोलणं ऐकून पांडुरंग शास्त्रींनी आपलं मस्तक त्यांच्या छातीवर विसावलं. तात्या त्यांच्या मस्तकावर थोपटत राहिले. आपला एक पाय आणि हाताचं एक बोट कापल्याचं ऐकून तात्यांना थोडा धक्का बसला होता. परंतु थोड्याच वेळात तात्या पुन्हा पहिल्यासारखे शांत बनले होते. पांडुरंगाच्या रूपानं आपल्याला खंबीर पाय लाभला आहे या गोष्टीची त्यांना जाणीव झाली होती. पांडुरंगासारखा तेजस्वी प्रतिभावान मुलगा लाभल्याचं त्यांना मनोमन समाधान वाटत होतं. म्हणूनच ती कटू वार्ता ऐकूनही त्यांनी आपलं मन सावरलं होतं. अपंगावस्थेतही गरुड झेप मारण्याची उमेद त्यांच्या अंगी आली होती. सकाळपर्यंत ते शांतपणानं झोपी गेले. संसार करावा नेटका, असं समर्थ रामदासांनी म्हटलं आहे.
पांडुरंग शास्त्रींचा संसार निर्मलाताई अशाच नेटक्या स्वरूपात सांभाळत होत्या. घरातल्या बारीक सारीक गोष्टींकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असे. अस्वच्छता त्यांना मुळीच खपायची नाही. अत्यंत निर्मळ मनाच्या निर्मलाताई सदा सर्वदा कार्यक्षम असत. वडील मंडळींचा सुयोग्य मान त्या नेहमीच राखत असत. दुसऱ्याच्या सुखात त्या स्वतःचं सुख मानेत. तात्या अधूनमधून मुंबईत आले म्हणजे निर्मलाताई त्यांच्या तैनातीत असत. एक पाय कापल्यापासून तात्यांसाठी 2 कृत्रिम पाय बुटांसह बनवून घेतले होते. त्यातलं एक बूट सोवळ्याचं असे आणि दुसरा बूट नेहमीच्या वापरासाठी असे. स्नान उरकून तात्या देवपूजेसाठी बसले म्हणजे त्यांना सोवळ्याचं बूट घालावं लागे. तो बूट घालणं किंवा काढणं हे काम निर्मलाताईंचंच असे. मोठ्या प्रेमादरानं त्या तात्यांची सारी सेवा करायच्या. त्यांचा आणि पार्वतीबाईंचा नेहमी मान राखायच्या. आठवल्यांच्या घरात तेव्हा भरपूर राबता असे. पाहुण्यांची सरबराईसुद्धा निर्मलाताई बिनबोभाट पार पाडायच्या. कुठे म्हणून त्या काही कमी पडू देत नसत. देह झाला चंदनाचा. लेखक राजेंद्र खेर. वाचक स्वर राहुल सराफ.